नवी मुंबईच्या वाशी टोल नाक्यावरती मराठा आंदोलक दाखल झालेले आहेत। वाशी टोल नाक्यावरती मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। मुंबईमध्ये जाण्यावरती मराठा आंदोलक ठाम दिसतात। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आंदोलक येण्यास सुरुवात झालेली आहे। वाशी मधली दृश्य आपण बघतोय। मराठा आंदोलक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी मराठा आंदोलकांकडून आता जोरदार घोषणाबाजी केली जाते। आंदोलक यायला सुरुवात झालेली आहे। एपीएमसी मार्केट मधली दृश्य सुद्धा आपण टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला पाहतोय। एपीएमसी मार्केट मधली दृश्य ज्या ठिकाणी मराठा आंदोलक एकवटण्यास सुरुवात झालेली आहे। जरांगे पाटील मुंबईत येण्यावरती आंदोलन करण्यावरती ठाम आणि त्यानंतर आता वाशी मधले चित्र आपण बघतोय आणि थेट जाऊयात आता आपण नवी मुंबई वाशीमध्ये ज्या ठिकाणी प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, मोठ्या संख्येने आता तिकडे मराठा बांधव यायला सुरुवात झालेली आहे, घोषणाबाजी सुरू झालेली आहे, तिकडचं चित्र आता कसं दिसतंय? नक्कीच जरांगे पाटील यांचं मराठांचं वादळ जे आहे ते आता पुण्यातनं पुढे पुढे सरकवताना आपल्याला पाहायला मिळते। सकाळपर्यंत हे सर्व आंदोलनकर्ते जे आहेत ते मुंबईत पोहोचण्याच्या तयारीत आहेत। मात्र त्याआधी जर आपण एपीएमसी मार्केट जे नवी मुंबई वाशीतलं जे एपीएमसी मार्केट आहे त्या ठिकाणची जर दृश्य पाहिली तर मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी पोचायला सुरुवात झालेली आहे। हवे असेल त्या वाहनाने हे सर्व मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते। आज रात्रीचा मुक्काम म्हणून हे सर्व जेवणाची तयारी देखील या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बीड, लातूर अशा अनेक ठिकाणातून राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून हे सर्व महाराष्ट्रातले आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। आता पुढची सूचना मिळेपर्यंत हे सर्व आंदोलक जे आहेत ते याच एपीएमसी मार्केटमध्ये जे आहेत ते असणार आहेत। आपल्यासोबत आंदोलक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की दादा कुठून आलेला आहे, किती लोकांची संख्या आहे आणि काय पुढचं प्लॅनिंग आहे? तर आम्ही आमचं लातूर तालुक्यातून आलो। आमच्या गावातून 100 लोक आलेले आहेत। प्रत्येक गावातून लातूर तालुक्यातून 100-150 लोक प्रत्येक गावातून आले। मग ज्यांना जसं होतं, काही जण मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीत आहेत, त्यांच्या सोबत आहेत काही गाड्या, काही जण आम्ही आता आमच्या गावचे 100 लोक इथं आलोत। आम्ही जोपर्यंत मनोज दादा मुंबईत येत नाही तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार आहेत। मनोज दादा आले, मनोज दादा सोबत आम्ही आझाद मैदानावरती जाणार आहे। कसं नियोजन असणार आहे आज पूर्ण रात्रीचं किंवा उद्या निघायचं? आमचा आज रात्रीचा मुक्काम इथंच आणि पुढील आदेश मनोज दादा जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करीत आम्ही पुढे चालणार। काय वाटतंय, कशा प्रकारचं आंदोलन यावेळेस असणार? ह्यावेळेस सरकारने दगाफटका केलेला आहे। ह्यावेळेस गनिमित्ताने हे आंदोलन होणार आहे। आरक्षण निश्चित आश्वासन आम्हाला चालणार नाही, अंमलबजावणीच पाहिजे, त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही। जवळजवळ 2 कोटी मराठा समाज मुंबईत आलेला आहे, 4000 वाहन आलेले आहेत। आम्ही आरक्षण दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही। महिन्याला 2 महिन्याला आम्ही जाणार नाही, नाहीतर आम्हाला मंत्र्याच्या घरासमोर जाऊन बसावं लागेल। 1 दिवसाची वेळ दिलेली आहे आंदोलनाची, काय वाटतं? एक दिवस दिले, आम्ही जो पण मिळत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही। त्यांनी 1 दिवस दिला तर 1 दिवसात आमचा निकाल काढावा, निकाली काढावा, अंमलबजावणी करा 1 दिवसात। आणि म्हणून दादा बोलले 1 दिवसात वेळ दिलाय, 1 दिवसात वेळ दिला 1 दिवसात त्यांनी अंमलबजावणी करावी। तसे तर आहे की नाही, आम्ही जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही। आता कुठून आलेले आहेत? आम्ही सगळे लातूर कोरका गावातून आलेले आहे। काय नियोजन करून आलो? काय नाही, जसं मतदार सांगतील त्यांच्या आरक्षणाच्या दृष्टीने आम्ही सगळे या ठिकाणी किती वेळ लागो या ठिकाणी थांबण्याच्या उद्देशाने आलेले आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे सर्व आंदोलक जे आहेत ते विविध भागातून जे आहेत ते एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालेले आहेत। जोपर्यंत पुढील सूचना येत नाही तोपर्यंत हे सर्व आंदोलक जे आहेत ते एपीएमसी मार्केटमध्ये स्थान बांधून बसणार आहेत आणि उद्या सकाळी हे सर्व आंदोलक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कूच करणार आहेत।